तर राजकारणामध्ये नातं आणू नये आणि नात्यामध्ये राजकारण हे आपण अनेकदा ऐकलंय, पण तसं होत नाही. दोन्हीतल्या रेषा कधी धूसर बनतात, कधी पुसल्या जातात ते भल्या भल्यांना उमजत नाही. त्यातून काय घडतं ते आपण राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उदाहरणावरून पाहतो आहोत. आता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. मूळचा भावनिक शिवसैनिक या मुद्द्यावरून जास्तच भावनिक विचार करतोय. ठाकरे बंधू भावनिक विचार करत असतील, त्यांच्यातील नात्याचा आलेख कसा राहिलाय पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे फक्त दोन पक्षांचे नेते नाहीत, तर एकमेकांचे चुलत आणि मावस भाऊ सुद्धा आहेत. बाळासाहेबांच्या छत्रछायेत लहानपणापासून आयुष्यातील महत्वाचा काळ त्यांनी एकत्र घालवलेला. त्याच काळात नात्यांच्या या गाठी पक्क्या बसल्या. उद्धवला मी सांगितलं नाही, उद्धवाचा ठराव राजने आणला महाबळेश्वरच्या शिबिरामध्ये. आता म्हणतो मी पायावर धोंडा पाडून घेतला. तर तू आणि धोंडा बघ. दोघांनीही पक्षातल्या, राज्यातल्या, राष्ट्रीय राजकारणातल्या अनेक उलथापालथी जवळून पाहिल्या. शिवसेना पक्ष आणि ठाकरे परिवारातील अनेक भावनिक गुंतागुंतीच्या घटना त्यांनी जवळून अनुभवल्या. कठीण काळात एकमेकांना आधार दिला. मी अनेकदा राजकारणामध्ये काम करत असताना, विचार करत असताना, एखादी गोष्ट ज्यावेळेला माझ्या समोर येते, एखादा विषय ज्यावेळेला माझ्या समोर येतो, बंधू आले आमचे. माननीय उद्धवजींना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरच यावं थेट. वा, टायमिंग साधलं म्हणतात ते. काय बघा टायमिंग आहे. स्थिर स्थावर होऊ देत, मग आपण बोलू. थोडंसं माझंही काम करतो. बाळासाहेबांच्या निधनानंतर आणि राष्ट्रीय राजकारणात मोदी शांच्या उदयानंतर उद्धव ठाकरेंना आपल्या अस्तित्वासाठी झगडावं लागतं. राज ठाकरे यांचाही रोलर कोस्टर प्रवास सुरूच आहे. असं असलं तरी त्यांच्या नात्यातल्या कटुतेची उदाहरणं सुद्धा कमी नाही. 2014 पासूनच शिवसेनेकडून मनसेवर मतं फोडण्याचा, कधी भाजपची तर कधी काँग्रेसची बी टीम असल्याचा आरोप. राज ठाकरेंनी जाहीर सभेत उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या तब्येतीची हेळसांड केल्याचा आरोप केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज ठाकरेंनी त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत काहींनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला अशी खिल्लीही उद्धव ठाकरेंनी उडवली होती. थोडं मागे गेलं तर बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेत राज ठाकरे पार्थिवाजवळ उद्धव ठाकरेंच्या शेजारी उभे न राहता पायी चालू लागतात, हे सगळ्यांनी बघितलं. आणि नंतर ते थेट शिवाजी पार्कात अंत्यसंस्कारातच दिसले. दोन्ही भावंडांमध्ये आता टाळीची भाषा होत असली तरी वेगवेगळ्या प्रसंगातून आलेली कटुता कशी दूर करणार हा प्रश्नच आहे. शिवसेनेत असताना सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कटुता आलीच होती. म्हणूनच राज ठाकरे बाळासाहेबांना सोडून शिवसेनेबाहेर पडले, वेगळा पक्ष स्थापन केला. त्यामागे इगो इश्यू हे एक कारण सुद्धा होतच. त्यामुळे आता हे दोघं एकत्र येणं आणि एकत्र आले तर एकत्र राहणं हे वाटतं तितकं सोपं नसेल. आता असं आहे की हे जेव्हा एकत्र येऊ इच्छितात तेव्हाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. दोघांनाही राजकीय संघर्ष प्रचंड करावा लागतोय. राज ठाकरे यांचा आज एकही आमदार नाही. आज त्यांची वाटचाल मोठी खडतर झाली आहे. त्यांना मतं इतकी कमी मिळाली आहेत की इंजिन हे त्यांचं चिन्ह सुद्धा एखाद्या वेळी त्यांना गमावं लागण्याची भीती आहे. त्यांच्यासाठी त्यांना जी काही आवश्यक मतं लागतात ती मतं मिळवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे आहे. आणि मुंबईमध्ये ठाकरे नावाचा जो एक वचक असतो, ठाकरे शिवसेना, हा कदाचित या निवडणुकीत जर एकत्रित नाही लढलो आपण, किंवा जर परत एकदा जर महायुती मोठ्या ताकदीनं जर मैदानात उतरली तर उरलं सुरलं सुद्धा अस्तित्व संपुष्टात येईल की काय, अशी भीती काही लोकांना वाटते. सध्या दोघांच्याही समोर प्रश्न आहे, तो म्हणजे ठाकरे ब्रँड टिकवण्याचा.
बदलत्या काळाची आणि राजकारणाची पावलं दोघांनाही न ओळखता आल्यामुळे आता दोघांनाही एकमेकांची गरज निर्माण झाली आहे. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे ब्रँडला पुन्हा एकदा जीवनदान मिळेल अशी आशा या दोघांनाही आहे. आता हे कितपत खरं ठरतं हे बघावं लागेल. ठाकरे ब्रँड टिकणं हा बाळासाहेबांच्या सावलीत वाढलेल्या जुन्या शिवसैनिकांसाठी अस्मितेचा मुद्दा सुद्धा आहे. मुंबईतील बदलतं सामाजिक संतुलन सुद्धा त्या जुन्या शिवसैनिकाला अस्वस्थ करत आहे. त्यावेळेला कुठच्याही नेत्यांनी म्हणजे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपैकी कोणी अशी पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिली नव्हती. ती ह्यावेळेला बघायला मिळाली. राजसाहेबांकडून पण प्रस्ताव आला, उद्धव साहेबांकडून पण आला आणि आता दोन वरिष्ठ नेते डायरेक्ट बोलत आहेत किंवा दोघांच्या मनामध्ये हा विचार आहे असं निदान त्यांच्या बोलण्यावरनं तरी दिसतंय. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह आहे. यावेळेला होईल असं वाटतंय. फक्त एकच गोष्ट आहे, आजूबाजूच्या नेत्यांनी आपली तोंड बंद ठेवावीत. नात्यांच्या काही गाठी इतक्या पक्क्या असतात की त्या सुटत नाही असं म्हणतात. पण राजकारण निर्दयी असतं त्याचा प्रत्यय आपण अनेकदा घेतलाय. भाऊ भाऊ, भाऊ बहीण, काका पुतण्या, मामा भाचा, राजकारण असं कोणतंही नातं मानत नाही. त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे फक्त भाऊ म्हणून एकत्र येतील असं मानणं हा आपला इमोशनल फूलपणा म्हणजेच भावनिक मूर्खपणा ठरू शकतो. अजय मानेसह वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. एकत्र आले तर त्याचे काय फायदे आणि तोटे होतील याचा हिशेब दोन्ही ठाकरे बंधूंनी मांडलाच असावा. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना आणि मवियासोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंकडे पूर्वीचं मूल्य नसताना त्यांच्यासोबत जाण्याची राज ठाकरे का जोखीम घेतील हा प्रश्नच आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.